शब्द निघते त्या प्रकारे हा या सर्व सभेला गोड बोलण्याचं कार्य विभीषण करत आहे. तुम्ही प्रधान बुद्धिवंत धर्मा विचार येत राम रावणाचा अधर्म एक करते. म्हणून प्रधान तुम्ही खरं खरं सांगा, धर्माच्या विरुद्ध जायचं नाही, धर्माला अनुसरून चालायचं. इथं खरंच तुम्ही सांगा, इथं वैरी कोण कुणाचा आहे, धर्म कोण सोडलेला आहे, पाप कोण केलेला आहे, अधर्म कोण केलेला आहे आणि वैरी कोण कुणाचा आहे, याचं उत्तर मला तुम्ही द्या, असा सुद्धा प्रश्न विभीषणानं विचारलेला आहे. श्रीरामाचे दाराहरण किम्यात करी पै रावणाचे वैराचे कारण प्राणहरण परदारा. मला दुसरी गोष्ट सांगा, रावणानं सीतेचं हरण केलं, पण कोणत्या अर्थानं केलं, काय कारण होतं, हे शक्य आहे का? उगाच्या विनाकारण केलं, वैर घेण्याचं कार्य केलं, मरणाच्या दारात जाऊन रावण उभा टाकला. हे करायची काही गरज नव्हती, पण रावणानं हे केलं. सांगा अधर्म कोण केलं? असा सुद्धा वेगवेगळे प्रश्न विभीषण या सभेमध्ये उपस्थित करत आहे. सीता परमसती सृष्टी तिच्या अभिलाष दृष्टी रावणाची बुद्धी त्रुटी महापापी सृष्टी एक. म्हणूनच जी सीता सती आहे ती पतिव्रता आहे, एवढंच नसून ती काय आहे, आधी माता जगदंबा आहे. पण एवढा असताना सुद्धा या रावणाला काय गरज होती, स्वतःच्या एवढ्या पत्न्या होत्या हे असून सुद्धा सीतेची अभिलाषा करण्याची काय गरज होती? हे जर घडलं नसतं तर रामासोबत वैर घडलं नसतं, आणि रामासोबत जर वैर घडलं नसतं तर हे वानर येऊन इथं नासधूस केलं नसतं, एवढे राक्षस मारलं नसतं, हा अख्याकुमार मारला नसता. म्हणून आपण जे कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फळ भोगावं लागत आहे. त्याने सांगता बुद्धी तुम्ही साहेब होता योग्य याला बुद्धी महामूढमती प्रधान हो. अरे प्रधान तुम्ही मूर्ख आहोत, मूर्खच नाही तर महामूर्ख आहोत. रावणाला सांगण्याऐवजी चांगली बुद्धी सांगावं. कुणी जर वाईट वागत असेल खरंच तर त्याला सांगण्याचं कार्य आपलं आहे, चांगल्या मार्गाला आणण्याचं कार्य आपलं आहे. पण आजच्या जमान्याला काय झालेलं आहे, मंदिराकडे यायचं म्हणलं की अंगाला काटा येऊ लागलेला आहे. मग पानटपरीवर तरुण पोरं असतात, पण त्यांना लाज वाटत नाही, सिगरेट ओढायची, गुटखा खायची. पण मंदिरावर या म्हणलं की मात्र त्यांच्या अंगाला काटा येतो. काय अर्थ आहे? चांगलं सांगितलं ते जपणार नाही आणि वाईट सांगितलं पटकन डोक्यामध्ये बसतात. म्हणून रावण सुद्धा असंच करू लागलेला आहे. ते प्रधान रावणाला चांगलं सांगण्याऐवजी वाईट सांगू लागलेले आहेत. सीतेला भोग आम्ही आहोत, आम्ही जाऊन रामाला मारतो, लक्ष्मणाला मारतो, हे सांगण्याचं कार्य. अधर्म केलेला आहे रावणानं, पण आणखी अधर्म करण्याचं कार्य हे प्रधान सुद्धा करत आहे. विष खात्याचे पंगती जो बैसे तो म्हणा ते धरता प्याप्याचे संगती अधोरती पावल. म्हणून आपली संगती ज्याच्या सोबत असेल तसं आपलं वर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर चांगल्याच्या संगतीला गेलो तर आपल्या जीवनात सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या हातून चांगले कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर एखाद्या चोराच्या नादाला लागलो तर एक दिवस असा येईल आपण सुद्धा चोरी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणि एवढंच नाही तर महाराज एक दाखला देऊन सांगतात, उदाहरण देऊन सांगतात. जर चांगली एखादी पंगत बसलेली असेल आणि त्या पंगतीला जर विष वाढण्याचं कार्य करत असेल आणि त्या जर पंगतीला आपण जाऊन बसलो तर मरण पावल्याशिवाय राहणार नाही. मरण आपल्याला दारात नेऊन उभा टाकल्याशिवाय राहणार नाही, यम आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाप करू नका, तुमच्या हातून पाप घडलेलं आहे, पण याचं तुम्ही प्रायश्चित करा, हे सांगण्याचा प्रयत्न कोण विभीषण करत आहे. विचारुनी बळाबळ मग करावे युद्ध प्रबळ तदर्थे तुम्ही अवघे लोक सकळ अवघेची निर्बळ युद्धार्थी. म्हणून अरे तुम्ही मूर्ख आहात, एवढंच नाही तुम्ही निर्बळ सुद्धा आहात. तुमच्या अंगामध्ये सामर्थ्य नाही, फक्त तुमचे सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते तुमच्या तोंडामध्ये आहे. फक्त बडबड बडबड बोलायचं आणि ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस पळून जायचं, हे काय कामाचं आहे? रावणावर संकट आलं, रावणाचं तोंड काळं झालं, त्यावेळेस प्रधान कुठे गेले? रावणाला मार बसला त्यावेळेस प्रधान कुठे गेले? म्हणून या ठिकाणी काहीच करू नका, तुमच्या फक्त तोंडामध्ये सामर्थ्य आहे असं सुद्धा निर्वचना विभीषण या प्रधानाची करत आहे. सुबुद्धी सांगता वाटे दुःख साच बोलता वाटे सुख अधिकारण्या दशमुख तुम्ही अवघे मूर्ख अविवेकी. म्हणून तुम्ही मूर्ख आहोत, पण या
मूर्खाच्या नादाला हा रावण सुद्धा लागलेला आहे. कारण जर चांगलं सांगितलं तर ते पटत नाही आणि वाईट सांगितलं तर ते लवकर पटते. म्हणून रावणाचे जे प्रधान असतील ते रावणाला गोड गोड बोलू लागलेले आहेत आणि वाईट मार्गाला ढकलण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. चांगला मार्ग होता विभीषण सांगू लागलेला आहे, बाबा केलास पाप पण पापाचं प्रायश्चित कर. जे सीता आहे ते रामार्पण कर. पण रावण ऐकतो का? पण हे प्रधान सुद्धा काय करू लागलेले आहेत तर वाईट सांगण्याचं कार्य करत आहेत. साच बोलता वाटे भिकाधिकार दशमुख तुम्ही अवघे मूर्ख अविवेक. सुबुद्धी सांगता वाटे दुःख साच बोलता वाटे भिक. आधी करून या दशमुख तुम्ही अवघे मूर्ख अविवेकी. म्हणूनच चांगलं जर सांगितलं तर ते तुम्हाला वाईट वाटू लागलेलं आहे. आम्ही जर चांगलं सांगायला गेलो तर हा मूर्ख आहे आपल्यालाच वेळेमध्ये काढू लागलेले आहे आणि आम्हाला विकासाचं त्याचं बोलणं ऐकू येऊ लागलेलं आहे. अशी अवस्था कोणाची? रावणाची झालेली आहे. रावणाचीच नसून प्रधानांची सुद्धा झालेली आहे. त्या विवेकाचे लक्षण तुम्हास सांगेन संपूर्ण पावनी पराची अंगमन पावल्या पुणी भक्ती. म्हणूनच तुम्हाला किती जरी सांगण्याचा प्रयत्न केलो तरी काही नाही. पालत्या घागरीवर पाणी, घागर जर आपण पालती ठेवली आणि किती जरी भरण्याचा प्रयत्न केलो तर ती घागर कधीच भरणार नाही. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काही घुसत नाही. बाबांनो असं विभीषण सांगत आहे. रावण्या पुढे भोळे प्रधान मित्यवादी समर्थ जैसे जगवा तैसे जगतो हिताहित जाणेना. म्हणून रावणाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. रावणाला काही कळत नाही. माझा भाऊ माझा रावण भोळा आहे. कुणी सांगेल माझा रावण भोळा आहे, त्याला काहीच कळत नाही गेले. पण तुमची जिम्मेदारी आहे चांगलं काय आहे ते सांगावं. सुबुद्धी रावणाला सांगावं की मरणाच्या दारात रावणाला पाठवावं. असं सुद्धा या ठिकाणी निर्वचना या प्रधानांची विभीषण करत आहे. कुष्टियासी कुष्ट सांगता कोपे तसे तत्वता कारणे वितरांड मनसा अतिशोभता संतापे. म्हणून एखादा जर कुष्ठरोगी असेल, महारोगी असेल पण आपण जर आपल्या मुखातून सांगितलं बाबा तुला कुष्ठरोग झालेला आहे, तुला महारोग झालेला आहे, त्याला किती राग येईल, त्याला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. पण रावणानं पाप केलेलं आहे, रावणानं अधर्म केलेला आहे, पण हे जर आपल्या मुखातून आपण सांगितलं तर रावणालाही राग येऊ लागलेला आहे, प्रधानांनाही राग येऊ लागलेला आहे. म्हणून सांगण्यामध्ये काही अर्थ नाही असं सुद्धा विभीषणाला वाटत आहे. हे विमज सत्य बोलता कोप येतसे तत्वता तरी रावणाच्या हितार्था यथार्थ बोलिन. मला कळून चुकलं असं कोण? विभीषण बोलू लागलेला आहे. सभा भरलेली आहे, प्रधान बसलेले आहे, सिंहासनावर रावण आहे. रावणाच्या देखत न भीता हा विभीषण बोलू लागलेला आहे. बाबांनो मी जे सांगत आहे याचा तुम्हाला राग येऊ लागलेला आहे, पण राग जरी आला तर मी चांगलं सांगण्याचं सोडणार नाही. मला जे वाटते, माझ्या मनाला जे वाटते, माझी जी सुबुद्धी आहे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला आवडेल तरी घ्या, ना आवडेल तरी पाप करा. माझं काय जाणार आहे, मला सांगायचंय ते मी सांगणारच असं ठामपणे विभीषण सांगत आहे. प्रहस्त म्हणवितो बळी पुत्र निमाला जंबुमाळी हनुमान मारीच ते काळी रण कल्लोळी कोणी. त्यावेळेस प्रहस्ताला विभीषण बोलत आहे. प्रहस्ता किती मोठं बोलतास रे, पण तुझा जो पोरगा होता जंबुमाळी त्याला या वानरानं मारलं. काय केलंस तू? वानरासोबत 2 हात करायला गेलास का? तुझ्या जर सामर्थ्य असतं तर तू त्याला मारायला गेला असतास, पण तू काहीच केलं नाहीस अशी निर्वचना विभीषण करत आहे. पुत्र शोके दुःखा विभूत रावणा पासी आला रडत श्रीराम सुमित्रानंत मारिन म्हणत हे मिथ्या. अरे वा तुला दुःख झालं, पण दुःखाचा राग येऊन युद्ध करण्यासाठी गेलास का? नाही, मुळीच नाही. रडत रावणाजवळ आलास आणि रावणाला येऊन दुःख सांगितलास, व्यथा सांगितलास, पण आता रावणाच्या समोर सांगतास आणि समोर मोठेपणा काय सांगतास? मी जातो, मी रामाला मारतो, मी लक्ष्मणाला मारतो, मी वानराला मारतो. हा फुकटपणा काहीतरी बोलू नकोस असं सुद्धा विभीषण बोलत आहे. मिथ्या त्याचे बळबंड बोलतो वितंड प्रास्ताचे काळे तोंड परमलंड प्रधान. म्हणून हे जे प्रधान आहेत खोटे आहेत, सरासर खोटं बोलू लागलेले आहेत. कधी फक्त रावणासमोर खोटं बोलू लागलेले आहेत, कारण आपलं काहीतरी राखावं एवढं सांभाळलेलं आहे रावणानं. लहानपणापासून एवढी पगार देऊ लागलेला आहे, वेतन देऊ लागलेलं आहे, खायला देऊ लागलेलं आहे, तरी देखील
रावणासारखं बोलायचं आहे. रावणाचं या ठिकाणी रावणासारखं बोलून रावणाला फक्त खुश करण्याचं कार्य प्रधान करत आहे. मिथ्यवादी महोदर जे मारिला खया कुमार तेव्हा होनी कपिसनो रनिवानर न मारिच. त्यावेळेस विभीषण बोलत आहे, महोदरा तू खरं सांग, ज्या वेळेस वानर आला, आखयाला पायाला धरला, गरगर फिरवला आणि खडकावर आपटला, त्यावेळेस तुझं रक्त खवळलं नाही का? तुला वाटलं नाही का वानराला जाऊन मारावं? का गपचूप बसलास? असे सुद्धा प्रश्न विभीषण महोदराला विचारत. आखया मारिला देखून महोदर पलाय मनाता मारितो अंगरून राम लक्ष्मण मारावया. ज्या वेळेस आखयाला वानराला मारलं, त्यावेळेस मात्र आखया मेला तरी मेला बाबा, पण माझा जीव वाचला पाहिजे म्हणून तू पळून गेलास. पण तुझ्या जर खरंच सामर्थ्य असतं तर वानरासोबत थांबला असतास आणि वानरासोबत युद्ध केलं असतास. म्हणून असं खोटं बोलण्याचं कार्य करू नकोस, असं सुद्धा एवढी निर्वचना महोदराची करत आहे. सूर्याची नावयासाठी खगोत जिनतसे हुटुटी तैसी महोदराची चावटी मिथ्य गोष्टी मानूक. म्हणून जो या ठिकाणी काय असते, ग्रहण लागल्यासारखं होतंय. सूर्याला गिळण्याचा प्रयत्न ग्रहण करत असतो. किती वेळ? काही थोडा वेळ. त्या प्रकारे तू काय रावणाला खुश करण्यासाठी काहीतरी मोठं मोठं बोलत आहेस, खोटं बोलत आहेस. तुला नक्की माहित आहे मी खोटं बोलत आहे, तरी देखील तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करतोस. ते खोटं माझ्या समोर चालणार नाही. विभीषण छाती ठोकून सांगत आहे. इंद्रजित गांजीला सुबोध तेव्हा धावनी महापार्श्व हनुमंतासी न करी युद्ध पळाला प्रसिद्ध पडलंके. महापार्श्व, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू इंद्रजिता सोबत गेलतास, पण इंद्रजिताच्या पाठीचे कातडे ज्यावेळेस हनुमंतानं काढले त्यावेळेस कुठं होतास? इंद्रजिताला सोडलास आणि तू पळून आलास, कारण तुला इंद्रजित या ठिकाणी इंद्रजितावर प्रेम नव्हतं, फक्त तुझ्या जीवावर तुला प्रेम होतं. म्हणून इंद्रजिताला त्या संकटामध्ये सोडलास आणि तू लंकेच्या ठिकाणी पळून आलास. म्हणून माझ्या समोर तरी तुम्ही खोटं बोलू नका, अशी एवढी निर्वचना या प्रधानांचे विभीषण करत आहे. तो हा मिरित्व अंगवन मी मारिन राम लक्ष्मण अंगद सूर्य वानरगण हे चाळवण लंकेशा. आणि एक वानर मारणं झालं नाही, वानराच्या समोर थांबणं झालं नाही आणि राम लक्ष्मण मारतो, हे बोलावं का? एवढं खोटं बोलू नका. खोटं बोलतोय जेवढं सपाटते तेवढं तरी खोटं बोलावं. एवढं खोटं बोलू नकोस, असं सुद्धा निर्वचना विभीषण करत आहे. या परिमा पार्श्वदव्रता जल्पता मिथ्यवाद प्रधाना माझी महामंद अस्ति निंद्य नपुसक. म्हणून तुमच्यात काहीच पुरुषार्थ नाही, तुम्ही नपुसक आहोत, असं सुद्धा निर्वचना विभीषण करत आहे. मूर्खाचे काळे मुख तेव्हा गाजला दशमुख तेव्हा वानरा सुमुख युद्ध मुख न मारिच. दुर्मुखा, तू म्हणतोस ना माझा रावण आहे, आमचा राजा आहे, मी रावणासाठी काही करायला तयार आहे, पण ज्यावेळेस रावणाचं काळं तोंड वानरानं केलं त्यावेळेस तू कुठं होतास? काय केलंस? आणि आता सांगतोस, छाती बळून सांगतोस मी जातो वानराला मारतो, मी याला मारतो, मी त्याला मारतो. हे असं काहीतरी खोटं बोलू नका, एवढं या ठिकाणी कठोर बोल विभीषण बोलत आहे. आता बोलत बळनवाणी जेने केली लंका होळी तुम्ही मारिन जळखळी सप्तपाताळ शोधणी. म्हणून बळनवाडी काय म्हणू लागलेला होता की बाबा जे सप्त पाताळामध्ये जर हा वानर बसला लपून तिथून जाऊन मारतो, पण ज्यावेळेस तुझ्या समोर वानर आला होता त्यावेळेस तू कुठं होतास? असं सुद्धा विभीषण बोलत आहे. लंका जाळली तुम्हा देखता तेव्हा न मारे जाणवंता आता मागे म्हणता दर्जा सर्वता सेना. अरे तुमच्या जीवाला लाज कशी वाटत नाही? वानर तुमच्या समोर आलं होतं, तुमच्या सोबत युद्ध करण्यासाठी आलं होतं, पण त्यावेळेस युद्ध करण्यासाठी तुम्ही नव्हता, तुम्ही बिळामध्ये लपून बसला होता. पण ज्यावेळेस वानर गेलं त्यावेळेस आम्ही वानराला मारतो, वानरालाच नाही तर वानरांच्या गुरुला म्हणजे वानरांच्या स्वामींना रामाना सुद्धा मारतो. एवढं काहीतरी बोलावं खोटं? हे खोटं रावणापाशी बोला, माझ्यापाशी बोलू नका, असं सुद्धा विभीषण बोलत आहे. असत्यवादी सदा देख या लागी नाव दुर्मुख त्याचे बोलणे एक एक अवघ्या लटिक लागते. अरे तुझं नावच दुर्मुख आहे, तुझी बुद्धी सुद्धा दुर्मुख आहे, त्यामुळं तुझ्या मनामध्ये किंवा तुझ्या बुद्धीमध्ये चांगले विचार येत नाहीत. तुझ्या बुद्धीमध्ये जर चांगले विचार आले असते तर तू ते रावणाला सांगितलं असतास, पण तुझ्या मनामध्ये चांगले विचार नाहीत, असं सुद्धा विभीषण बोलत आहे. वज्र हनु बोलता बोली राम लक्ष्मण वानरासी गिळी हनुम्याने करिता लंका होळी तेव्हा तत्काळी गिळीची ना. विभीषण विचारत आहे
अरे वज्रहनु, तू काय बोलतोस? ज्यावेळेस वानर लंकेमध्ये आला, लंका जाळून टाकला, त्यावेळेस तुझा पत्ता नव्हता, कुठे गेला होता की लपून बसला होता. पण ज्यावेळेस वानर निघून गेला त्यावेळेस मला म्हणतो मी वानराला मारतो, एकाच नाही सगळ्याच वानराला मारतो, एवढंच नाही रामाला मारतो आणि लक्ष्मणाला मारतो. काय बोलावं? बोलायचं आहे ते तरी बोलावं. व या ठिकाणी बोलाचा भार आणि बोलाची कडी तुम्ही वरपू नका असं या ठिकाणी निर्वचना विभीषण करत आहे. कपीने करता लंका होळी वज्रानुची बैसे दातकडी दाकेल पदार्थ जळी राया जवळ ते नव्हता. म्हणून ज्यावेळेस वानर आला होता त्यावेळेस पाण्यामध्ये हा जाऊन लपून बसला होता, रावणाजवळ नव्हता. कारण रावणाजवळ जर असता तर रावणाबरोबर याने सुद्धा मार खाल्ला असता. म्हणून चोराच्या संगतीला जर कोणी असेल तर तो मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. चोराचा दोस्त असे ना त्याने चोरी का ना करना, पण सोबती जर असेल तर चोराबरोबर त्याला मार बसल्याशिवाय राहणार नाही. गहू असतात, गहू रगडले जातात, गहू दळले जातात, पण त्या गव्हाबरोबर नीट न केलेले या ठिकाणी जे किडी असतात ते सुद्धा रगडले जातात. त्यामुळं यानं काय केलं वज्र म्हणून आपली बाजू धरून निघून गेला आणि आता मोठेपणा सांगतोस अशी निर्वचना विभीषण करत आहे. ऐसी प्रधानाची वार्ता समोर वित्ते लंकानाथा श्रीरामाचे श्रीरामाची अर्पावी सीता फुल सर्वता वाचवी. त्यावेळेस विभीषणानं प्रार्थना केलेली आहे, सर्व सभा बसलेली आहे, या सभेला प्रार्थना केलेली आहे. बाबांनो, तुमचं जर डोकं नीट असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये जर विचार चांगला असेल आणि तुम्ही जर बुद्धिमान असताल तर माझा विचार तुम्ही ऐकल्याशिवाय राहणार नाही, माझं बोलणं तुम्ही ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुमची जर जिंदगी तुम्हाला प्यारी असेल आणि तुम्हाला जर तुमची जीव वाचवायचा असेल, लंका जर या ठिकाणी अस्तित्वात ठेवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? ही जी रामाची सीता आहे रामार्पण करावे लागेल. आणि असं जर झालं तर राक्षस वाचतील आणि असं जर नाही झालं तर बियाला सुद्धा राक्षस उरणार नाही याची धमकी विभीषणानं दिलेली आहे. ऐकोनी विभीषण वचन प्रधान सेनानी रावण अवघ्या झाले लज्जायमान अधोवचन राहिले. म्हणून चोर जर सगळेच असतील आणि चोरामध्ये जर एखादा शाणा असेल आणि त्यानं जर बघितलं एवढ्या जणांची चोरी केलेली आहे तर त्यांना मान खाली घालावीच लागते. म्हणून रावणाबरोबर हे प्रधान सुद्धा चोर होते, म्हणून त्याने सुद्धा लाजेनं माना खाली घातलेली आहे. विभीषण बोलू लागलेला आहे, विभीषण निर्वचना करू लागलेला आहे, रावणाची करत आहे, प्रधानांची करत आहे, सर्वजण शांत बसलेले आहे. अपमानिता सर्वासी देखोनी शोभ इंद्रजितासी तोही आपणात्याविषयी विभीषणासी बोलत. एवढ्यामध्ये इंद्रजित सुद्धा होता, इंद्रजित सुद्धा हा बोलणं ऐकत होता, पण इंद्रजिताला राग येऊ लागलेला आहे आणि रागाच्या भरात इंद्रजित विभीषणाला काय बोलत आहे? पुढती पुढील प्रसंगी अनुवाद संवाद माझी विवाद दोघा बंधुसी विरोध परमक्रोध कवळेल. म्हणून पुढची कथा कशी होणार आहे? हे जे दोन बंधू आहेत, रावण असेल किंवा विभीषण असेल, यांच्यामध्ये काय होणार आहे? तर क्रोध होणार आहे, एकमेकांना हे बोलणार आहेत. सत्यवादी जो विभीषण असेल तो सत्य बोलणार आहे, पण जो पापी रावण आहे तो पापांना बोलणार आहे. ही जी सविस्तर कथा होणारी आहे ते पुढे होणार आहे. श्रोत्यांनी ध्यान देऊन ही कथा ऐकावी अशी नाथ महाराज विनंती करत आहे. एका जनार्दनासह श्रीरामाचे अन्यानाशना सोय होईल विभीषण तेची निरूपण अवधारा. पुढच्या अध्यायामध्ये काय कथा होणार आहे? तर विभीषण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चांगलं सांगावं. जर कुणाला जर रस्ता चांगला कळत नसेल तर रस्ता दाखवावा. कोणता रस्ता दाखवावा? चांगला रस्ता दाखवावा. हे काय विभीषण करू लागलेलं आहे. पण जे पापी असतात, जे या ठिकाणी भ्रष्ट बुद्धीचे असतात, त्यांच्या बुद्धीमध्ये या ठिकाणी अशा गोष्टी घुसत नाही. म्हणून रावणाला किती जरी सांगितलं तर रावणाला मात्र याचा काहीच फरक पडणार नाही. म्हणून ज्यावेळेस रावण या विभीषणाची निर्वचना करेल आणि विभीषणाला लाथा घालून हाकलून देईल त्यावेळेस मात्र विभीषण प्रभू रामचंद्रांच्या शरणामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद, प्रभू रामचंद्रांची दया किंवा प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद या विभीषणाच्या मस्तकावर आल्याशिवाय राहणार नाही. अशी गोड अमृताहून ही गोड कथा आपण पुढच्या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. नाथ महाराज विनंती करत आहेत. तिसरे भावार्थ रामायण सुंदरकांड एका कार्तिकाय विभीषणे पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.